नमस्कार. आजचा विषय आहे विधानसभेतील सांस्कृतिक चर्चा कशावर होतात, कशावर नाही. हेमंत कर्णिक यांचा एक फार चांगला लेख लोकसत्तेमध्ये आलेला आहे. विधानसभेत उपस्थित झालेल्या विशेषतः सांस्कृतिक बाबतीतले जे प्रश्न आहेत, संपर्क नावाच्या संस्थेने केलेली जी पाहणी आहे, असे आपल्याकडे उपक्रमही फार कमी होतात. अतिशय स्वागतार्ह उपक्रम आहे. पाहणीसुद्धा खूप महत्त्वाची आणि आवश्यक आहे आणि त्यावरचा कर्णिकांचा लेखही फार उद्बोधक आहे. त्यातून आपल्याला विधानसभेमध्ये तथाकथित सांस्कृतिक नावाच्या बाबींवर ज्या काही चर्चा होत असतील त्या कशा, किती, काय होतात, कोणत्या होत नाहीत, कोणत्या व्हायला हव्यात, याबद्दलची माहिती मिळते. आपले उद्बोधन होतं आणि आपल्या मनात प्रश्न उद्भवतात की या होतात, मग या उरलेल्या विषयांवरच्या महत्त्वाच्या असलेल्या का होत नाहीत. त्यामुळे त्या विषयावर बोलून हे जरा पोहोचवणं हा एक उद्देश आहे आजच्या विषयाचा. त्यांच्या लेखामध्ये चर्चा कशा कशावर होतात तर त्याच्या प्रास्ताविकातच त्यांनी नेहमीप्रमाणे ज्या विषय आहेत, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, आरोग्य, रस्ते, सामाजिक न्याय, शिक्षण, यात हे तर आहेतच. आता शिक्षण या विषयात जरा नंतर बोलू आपण अजून सविस्तर. करमणूक, सण उत्सव, खेळ आणि यासहित त्यांनी म्हटलं आहे की संस्कृतीसुद्धा चर्चेमध्ये येते. आणि चर्चेमध्ये येते म्हणजे नेमकं काय होतं त्याच्यावरती, त्या विषयावरती. तर संस्कृतीमध्ये कोणती चर्चा होते, कोणत्या विषयावर होते, भाषा, साहित्य यावर खरंच गांभीर्याने चर्चा होते का, किती होते, त्यातल्या कोणत्या विषयांवर होते, त्याच्यावर बघू आपण. आधी कर्णिकांचा लेख काय म्हणतो ते बघू. तसंच शिक्षणावर चर्चा म्हणजे नेमकं काय होतं ते बघावं लागेल. कर्णिकांच्या लेखात म्हटल्याप्रमाणे कलाकार, गड किल्ले, स्मारकं, देवस्थानं, पारंपरिक घटक, चित्रपट, नाटक, संगीत, हे सगळं त्या सांस्कृतिक विषयांवरच्या चर्चेमध्ये प्रामुख्याने असलेल्या बाबी आहेत. आता यातल्याही नेमक्या कशावर चर्चा होते तो पुन्हा वेगळा मुद्दा आहे. पण कर्णिकांच्या लेखामध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे या प्रश्नांचा जो अभ्यास आहे, 5921 प्रश्नांचा अभ्यास हा 12 अधिवेशनांमधल्या केला गेलेला आहे. आणि त्या प्रश्नांची जिल्हानिहाय यादीसुद्धा संपर्क नावाच्या ज्या संस्थेने ते अध्ययन केलं त्यांच्याकडे उपलब्ध आहे. हे अतिशय स्वागतार्ह बाबा. हा उपक्रम हे अत्यंत स्तुत्य आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे संपर्काचं. आणि कर्णिकांनी हा लेख लिहिल्याबद्दल त्यांचंही. आता या प्रश्नांमध्ये कोणाला किती जागा, किती अवधी, हा पुन्हा उपप्रश्न वेगळे आहेत. तो सध्या त्यांच्या लेखाचा विषय नाही. त्यांच्या लेखाचा जो विषय आहे त्यामध्ये जे महत्त्वाचं आहे त्याकडे लक्ष देतो आहे. 25 आमदारांनी 17 प्रश्न विचारले आहेत. कशावरती? विविध मंदिरांचा विकास. तर त्याचं विश्लेषण हा पुन्हा वेगळाच मुद्दा आहे. मंदिर हा सध्या राजकारणाचा सगळ्यात पक्षांचा आता मूलाधार होत चाललेला आहे. आधी एकाच पक्षाचा होता. मशिदीच्या दुरावस्था, त्यावर मात्र एक प्रश्न फक्त. बहुसांस्कृतिक, बहुभाषिक, बहुधार्मिक असा हा देश, त्यातलं हे एक अत्यंत महत्त्वाचं राज्य. मशिदीवरच्या दुरावस्थेचा प्रश्न या लेखातून कर्णिकांच्या जो कळत आहे तो केवळ एक.
नंतर गाडगेबाबांची कर्मभूमी, त्यांच्या भव्य पुतळ्याची उभारणी, त्यासंबंधीचे प्रश्न, किल्ल्या संवर्धनाबद्दलचे 10 प्रश्न आहेत. आता किल्ले हे महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतीक असल्यामुळे तो सुद्धा सर्व पक्षीयांचा मत मिळवण्याचं एक महत्त्वाचं प्रतीक झालेलं असल्यामुळे हे गृहीतच आहे. पण त्या किल्ल्यांचं संवर्धन जे आहे ते पर्यटन म्हणून, संवर्धन म्हणून, विकास म्हणून त्याच्यावरती 10 प्रश्न आहेत. चांगली गोष्ट आहे. आता महापुरुषांची स्मारकं, आता ही बांधणी हा खरं म्हणजे PWDचा विषय आहे, पण तो सांस्कृतिकमध्ये गणला जातो, संस्कृतीचा भाग गणला जातो. ठीक आहे, चांगलं आहे. त्याच्यामध्ये अरबी समुद्रातलं तथाकथित जे स्मारक नियोजित होतं, जे कधीच पूर्ण होऊ शकलेलं नाही, त्याच्यावर सर्वाधिक प्रश्न आहेत 40 आमदारांचे, हेमंत कर्णिक यांच्या आणि संपर्काच्या पाहणीनुसार, अभ्यासानुसार, आणि सर्व पक्षी आहेत. कारण अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वपक्षीय राजकारणासाठी सगळ्यांना मतं मिळवण्याचं एक महाराष्ट्राचं भावनिक स्थान असल्यामुळे साहजिकच त्याच्यावर प्रश्न हे सर्वाधिक येणार. पण त्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांबद्दलचे प्रश्न आहेत. मराठीला अभिजात दर्जाच्या मागणीचा आम्ही गेले 10 वर्ष जो काही पाठपुरावा करत राहिलो, मराठी भाषिक समाजाला त्यासंबंधी जागं करत राहिलो, आमदार, खासदार, मंत्री या सगळ्यांचं उद्बोधन प्रबोधन करत राहिलो होतो. आणि माध्यमांनी सुद्धा ती चर्चा गेली 10 वर्ष फार अप्रतिम मोठ्या वेगाने आणि भव्य प्रमाणात लावून धरली होती. त्याचा परिणाम असा आहे की 26 आमदारांनी अभिजात दर्जावरच्या चर्चेची मागणी केलेली होती विधानसभेमध्ये, असं कर्णिकांचा लेख आणि ही पाहणी सांगते. आता शिक्षणविषयक जे काही प्रश्न आहेत, त्याच्यावर शैक्षणिक धोरणांवर चर्चा किती होते याची पण पाहणी केली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. धोरणात्मक चर्चा किती होते, केंद्राचं धोरण, राज्याचं धोरण, संघराज्य आहे, केंद्राचे शिक्षणविषयक सगळ्या सूचना त्या मार्गदर्शक असतात. राज्याला काही ते बंधनकारक नाही आहे, त्याप्रमाणेच वागणं. राज्याच्या गरजेनुसार राज्याला शिक्षण कसं द्यायचं आहे, कोणत्या विषयांचं द्यायचं आहे, कोणत्या भागात कोणत्या गोष्टीचं द्यायचं आहे, की सगळ्या राज्याला एकाच चेहऱ्याचं, एकाच मेंदूचं, एकाच विचाराचं करून सोडायचं आहे. हे शिक्षण कॉर्पोरेटच्या फायद्यासाठी करायचं आहे की मराठी भाषिक समाजाच्या उन्नतीसाठी करायचं आहे. आणि हे शिक्षण जे दिलं जातं त्यातून मिळणारा पुढे रोजगार किती, विकास किती, संधी किती, त्याचं शिक्षणाचं, दिल्या जाणाऱ्या पदव्यांचं, पदव्युत्तर पदव्यांचं, संशोधन करणाऱ्यांचं आणि प्रत्यक्षामध्ये नंतर त्यांचं काय होतं यांचं काही ताळमेळ, आकडेवारी राज्याजवळ, कोणत्या आमदारांजवळ आहे का, त्याच्यावर कधी प्रश्न उपस्थित झाले आहे का, जनतेपर्यंत कधी ते पोचवलं गेलं आहे का, त्याचा कधी कोणी अभ्यास केला आहे का, आमदारांनी विधानसभेत कधी तो मांडला गेला आहे का, शिक्षणाचं नेमकं काय होत आहे. एवढा मोठा उद्योग शिक्षणाचा, एवढा प्रचंड नफा कमावण्यासाठी आता त्याचं चाललेलं खाजगीकरण, दत्तकीकरण, अदानीकरण, सरकारने त्यातून अंग काढून घेणं, याच्यावर विधानसभेत आमदार चर्चा करतात का. त्यातून निर्माण होणारे अतिरिक्त शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांच्या समस्या, सरकारने चालवलेलं मराठी माध्यमांच्या सगळ्या शाळांचं इंग्रजीकरण, पुढच्या वर्षीपासून सगळ्या CBSE बोर्डाच्या अभ्यासक्रम एकसारखा सगळ्या राज्यात चालवण्याचा जाहीर झालेला निर्णय, याच्यावर कधी आमदार अभ्यास करून चर्चा करतात का, याची पाहणी झाली पाहिजे. अनायसे संपर्क हे काम करत आहे.
पुढच्या वेळेला त्यांनी या सगळ्या गोष्टींची सुद्धा पाहणी करावी अशी अत्यंत विनम्र सूचना आपण त्यांना करू, त्यांच्यापर्यंत पोचवू. या निमित्ताने मराठीला आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाची भाषा करण्यासाठी सगळ्या ज्ञानशाखांमधले सगळे विषय सगळ्या स्तरांवरचे मराठी माध्यमातून शिकवणारं अपारंपरिक विद्यापीठ मागितलं जातं, हे सगळ्या आमदारांना माहीत आहे. आणि आमची सगळी मोहीम जी आहे, आम्ही विधान भवनाची जी भाषा समिती असते त्यातल्या सगळ्या लोकांपर्यंत सगळं आमचं पोचवत असतो, प्रमुख नेत्यांपर्यंत पोचवत असतो, त्यांच्या पक्षप्रमुखांपर्यंत पोचवत असतो. त्यांचं याबद्दल आम्ही शक्य तितकं त्यांना याची माहिती देत राहत असतो. पण तरीही मग सरकारने ते मराठी विद्यापीठ स्थापण्याचं नाकारून आम्ही न मागितलेलं आणि सरकारच्या स्वप्नातलं आणि त्यांच्याच कल्पनेतलं आणि त्यांच्याच परिवारापुरतं आणि त्यांच्याच वैचारिकतेपुरतं मर्यादित असलेलं आणि त्यांनीच आपापले लोक घेऊन समिती नेमून इतर सगळ्यांना त्यातून टाळून स्थापन केलेलं जे विद्यापीठ आहे त्यावर का नाही चर्चा झाली विधानसभेत? झाली का? झाली असेल तर जरा पाहणीतून लोकांपर्यंत ती पण पोचली पाहिजे. काय झाली ती, काय मतं व्यक्त झाली. कारण जर समजा आमदार पेपर वाचत असतील, आमची मोहीम जी आहे त्याची माहिती ठेवत असतील, तर त्यांना लोकांच्या मागण्या मराठी भाषिक समाजाच्या वतीने आम्ही ज्या करतो आहे त्या सगळ्या ठाऊक असायला हव्यात. नसतील तर त्यांनी संपर्क साधायला हवा, माहिती करून घ्यायला हवी. त्यांच्या कामाचा भाग आहे तो. तर त्यांचा जनसंपर्क कमी पडतो असा अर्थ असेल तर ते हे माहिती करून घेत नसतील तर. पण हे सगळं आपल्याला कळेल ना जर विधान भवनामध्ये या संबंधात कोणत्या आमदारांनी काय मागणी केली, काय चर्चा घडवली, का नाही घडवली, याचे एक कारण मी सुद्धा करणारं, विश्लेषण करणारं असं काम समाजसेवी सेवाभावी संस्थांनी NGOनी करण्याची गरज आहे, मोठ्या प्रमाणावर गरज आहे. 14,000 मराठी शाळांचं समूहीकरण झालं पटसंख्येच्या नावावरती. त्याच्यावर विधानसभेत किती वेळा चर्चा झाल्या तर मग सरकारला त्या शाळा ज्या बंद होत आहेत त्या बंद होऊ न देण्यापासून वाचवण्यासाठी विधानसभेच्या आमदारांनी काय केलं? आपले जनप्रतिनिधी आहेत ना, अपेक्षा आहेत आपल्या त्यांच्याकडून काय करावं याच्या. जर सरकारकडून आहेत म्हणजे कोणाकडून आहे? सगळ्यांकडूनच आहेत, जनप्रतिनिधीकडूनही आहे. सरकार सगळ्यांचं आहे ना, एका पक्षाचं नाही आहे. मराठी शाळांचं बंद पडणं किती वाचवलं गेलं विधानसभेतल्या चर्चेनंतर. मराठी शाळांचं इंग्रजीकरण किती थांबवलं गेलं. शिक्षकांचं जे कंत्राटीकरण आहे त्याच्यावर किती चर्चा झाल्या. ते यावर फक्त शिक्षक आमदारांनीच बोलायचं असतं का? आणि ते फक्त विधान परिषदेतच. तर भाषा साहित्य संस्कृती या क्षेत्रातली प्रतिभा विद्वान तज्ज्ञ विज्ञान कला यातले तज्ज्ञ राज्याला मार्गदर्शन करणारे मिळावे म्हणून तर विधान परिषदेत 12 जागा राज्यपालांनी नियुक्त करायच्या आहेत. आमची तर नेहमीच आम्ही सांगतोय की आमची उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका गेल्या 7 वर्षापासून प्रलंबित आहे. ती अजून सुनावणीलाच येत नाही आहे. फक्त नोटिसेस राज्यपालांना आणि मुख्यमंत्र्यांना पाठवून 7 वर्ष होत आली. या सगळ्या जागा त्या 2च मागण्या आहेत आमच्या. भारतीय राज्यघटनेने जी 5 क्षेत्र नमूद केलेली आहेत राज्याला, भाषा साहित्य संस्कृती विज्ञान कला शिक्षण यातल्या खऱ्या अर्थाने तज्ज्ञ अभ्यासक त्यांच्या नावावर कोणीही तिथे नियुक्त केले जातात. पक्षाचे उपकृत कुठेही न घेतलेले सत्तेत न आलेले कार्यकर्ते पक्षीय राजकारणासाठी त्या 12 जागा सगळे पक्ष जे वाटून घेतात परस्पर सहमतीने ते थांबवा. एवढीच आमची राज्यपालांना हात जोडून कळकळीची विनंती होती. ती ऐकली नाही गेली म्हणून जनहित याचिका करावी लागली. त्याच्यावर ठराव झालेले आहेत साहित्य संमेलनांमधून, मागण्या झाल्या आहेत आझाद मैदानावरती. त्याच्यावर उपाय सांगितले गेले आहेत की ती जनहित याचिका निकालात काढण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयाला एक प्रतिज्ञापत्र द्यावं की या याचिकेमध्ये ज्या 2 मागण्या केल्या आहेत की भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असलेल्या
5 क्षेत्रातल्या खऱ्या खऱ्या अभ्यासक आणि तज्ज्ञांच्याच नियुक्त्या त्या 12 जागांवर राज्यपाल करतील, राज्यपालांनी कराव्यात. आणि आतापर्यंत जो अनुशेष त्या नियुक्त्यांचा निर्माण झालेला, राज्य निर्माण झाल्यापासून तो भरून द्यावा. या 2 अतिशय साध्या, निरुपद्रवी आणि घटनात्मक मागण्या आहेत. कारण घटनाबाह्य पद्धतीने त्याच्यामुळे भाषा, साहित्य, संस्कृती, शिक्षण, समाजसेवा, कला, विज्ञान या संबंधीच्या अत्यंत अभ्यासपूर्ण, विद्वत्तापूर्ण, संशोधनपूर्ण चर्चाच विधिमंडळात जर उपस्थित होत नसतील आणि त्या करू शकण्यासाठी राज्यघटनेतली असलेली ही तरतूद जर राज्य गोठवत असेल, तर हे गंभीर नुकसान आहे ना समाजाचं. हे काय फक्त त्या तज्ज्ञांचं नुकसान नाही आहे, तेवढ्या क्षेत्रांचं नुकसान नाही आहे. संपूर्ण 12 कोटी मराठी भाषिक जनतेच्या भाषा, साहित्य, संस्कृती, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, शिक्षण यातल्या तज्ज्ञतेचा सल्ला आणि मार्गदर्शन राज्याला देण्यापासून वंचित करतायत सगळे पक्ष एकत्र येऊन मिळून, आपापल्या त्या जागा वाटून घेऊन आपल्या पक्षांची, आमदारांची संख्या सत्ता रक्षणासाठी टिकवून ठेवण्याकरता. यावरही पाहणी व्हायला पाहिजे ना. याच्यावर तर अनेकदा लिहून बोलून झालेलं आहे. संपर्कने याचंही विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये या याचिकेच्या संबंधात किती पडसाद उमटले. हे सगळे जनतेसमोर आणण्याचं काम आपलंच आहे, तेही व्हायला पाहिजे. शासनाच्या भाषा, साहित्य, संस्कृती विषयक सगळ्या स्वायत्त संस्थांची स्वायत्तता काढून घेऊन त्यांचं सरकारी खातेकरण करण्याचा एवढा मोठा घाट घातला गेला. तो आमच्या प्रयत्नांमुळे सध्या स्थगित झाला, हा भाग वेगळा आहे. पण याच्यावर विधानसभेमध्ये काही चर्चा घडली का हो, आम्हाला ठाऊक नाही. सगळ्या माध्यमांनी याच्यावरती मोठमोठ्या बातम्या देऊन झाल्या. आमदार अनभिज्ञ आहेत यापासून असं तर असण्याचं कारण नाही. असतील तर तो त्यांनी अभ्यास करावा. एवढ्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली का? संस्कृतीच्या अंगाने, भाषेच्या, साहित्याच्या, राज्याच्या स्वायत्ततेच्या एवढी चर्चा, एवढे लेख सतत त्याच्यावरती येत असतात, लिहिले जात असतात. 6 दिवसामध्ये 20 कोटींची उधळपट्टी 2 वर्षात करणारं, सरकारचं नसलेलं असं विश्व मराठी नावाचं एक तथाकथित संमेलन रिकाम्या खुर्च्यांसमोरचं घेऊन सरकारने जो विक्रम केला, जे त्यांचं काम नाही, त्याच्यावर झाली का विधानसभेत कधी चर्चा, मागणी? हे माहिती व्हायला पाहिजे. राज्य मराठी विकास संस्था तिच्या मनुष्यबळाचा, निधीचा वापर त्याच्यासाठी केला जातो. त्याचा अशा संमेलनासाठी, उत्सवी, करमणूक प्रधान, टाळ्या पेटण्याच्या कार्यक्रमासाठी. त्यांच्या कर्मचाऱ्यांना अजून निवृत्ती वेतन नाही. निवृत्त व्हायला लोक आले, झालेही काही, त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. आणि सरकार ही अशी उधळपट्टी करतं, ती रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तुकाराम मुंडेंसारख्या सचिवाची तडकाफडकी बदली करून टाकते. त्याच्यावर कधी चर्चा का नाही झाली विधानसभेत? झाली का माहिती नाही आम्हाला. झाली असेल तर कदाचित आमच्यापर्यंत पोचली नसेल. पण अशा प्रयत्नातून ती पोचावी अशी अपेक्षा या निमित्ताने लोकांच्या वतीने आम्ही व्यक्त करतो. शासनाचा हा जो हस्तक्षेप आहे या संस्थांमध्ये, हा फार गंभीर प्रश्न आहे. हा चर्चेला यायलाच पाहिजे विधिमंडळात. आता शिक्षणाच्याही संबंधामध्ये भाषेच्या नावावर केवळ साहित्य शिकवलं जातं आहे, भाषा केंद्रीय शिक्षणच नाही आहे, भाषेचं शिक्षणच दिलं जात नाही आहे. हा विधानसभेत चर्चा करण्याचा विषय नाही आहे, आमदारांनी समजून घेण्याचा विषय नाही आहे. कारण याबाबत आम्ही त्यांच्याकडे सतत सगळं पाठवत राहतो. आमचं जे कार्य आहे त्याचा भाग म्हणून किती आमदारांनी याबाबत प्रश्न विचारले आम्हाला माहिती नाही. या पाहणीतून तेही जरा समोर यावं. पुढच्या भाषेच्या नावावर केवळ साहित्य शिक्षण, भाषेचं शिक्षणच नाही मराठी आहे. संस्कृतीच्याही क्षेत्रामध्ये गड किल्ले मंदिर जे जे काही असेल
पण संस्कृती आधारित विकास याच्यावर कधी चर्चा केली आहे का विधानसभेने, विधिमंडळाने? कारण संस्कृती ही प्रचंड मोठा स्वयंरोजगार देणारं क्षेत्र आहे. कायदा आणि सुरक्षेच्या राज्याच्या अंदाजपत्रकाचा बोजा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कमी करणारे क्षेत्र आहे. कारण संस्कृती ही सभ्य, सहिष्णू, विवेकी, विचारी समाज निर्माण करते. प्रचंड मोठा स्वयंरोजगार, सरकारला आरक्षण न मागता, रोजगार न मागता, नोकरी न मागता विभागीय पातळीवर मोठी संपत्ती निर्माण करण्याचं संस्कृती हे खूप मोठं साधन आहे. आणि तिच्या विकासासाठी आम्ही राज्य सांस्कृतिक विकास मंडळ, विभागीय सांस्कृतिक विकास मंडळ स्थापन करा म्हणून सांस्कृतिक धोरण आल्यापासून सांगतोय सरकारला. वारंवार याच्यावर लिहिलं गेलं आहे, बोललं गेलं आहे. सांस्कृतिक मंत्र्यांनाही माहिती आहे, संबंधित लोकांनी, सगळ्यांना माहिती आहे. फक्त जनप्रतिनिधींना आपल्या माहीत नाही का? नसेल त्यांनी माहिती करून घ्यावं एकदा पुन्हा. आम्ही तर म्हटलं की आम्ही तर कार्यशाळा घ्यायला तयार आहोत या सगळ्यांच्या. सांस्कृतिक धोरणाच्या संबंधामध्ये सुद्धा अधिकाऱ्यांच्या, आमदारांच्या, लोकप्रतिनिधींच्या अनेकदा म्हणून झालं आहे. त्यांच्या पुस्तकातही ते आलेलं आहे. विकास हा संस्कृती आधारित असला पाहिजे हे युनेस्को म्हणते. आज जगभर कॉर्पोरेट विकासाच्या विरुद्धची प्रतिक्रिया म्हणून सांस्कृतिक आधारित विकासाची मोठी चळवळ चाललेली आहे. आपल्या विधानमंडळात, विधानसभात, विधिमंडळात कधी त्याचे पडसाद चर्चेतून उमटले आहेत का? हेही जरा पाहणीतून समोर येण्याची गरज आहे. बहुतेक तर उमटले नसो याची आम्हाला खात्री आहे. याच राज्यामध्ये एका राज्यपालांनी आम्हाला विदर्भाचा संस्कृती आधारित विकास या नावाची एक समिती विदर्भ विकास मंडळाची करून देण्याचे निर्देश दिले होते. ती झाली होती, तिचा अहवालही सादर झाला होता. तो तसाच पडून आहे. त्यावर कधीही विधिमंडळात चर्चा नसेल झाली. त्याच्यावर किती वेळा लिहिलं गेलं, किती मंत्र्यांना, संबंधितांना पत्रव्यवहार करून झाले त्यावरती. हे विषय नाही आहेत का संस्कृतीच्या क्षेत्रातले? मूलाधार आहेत हे. स्थानिक हस्तोद्योग, कलाकुसर, कुटीर उद्योग, त्यातला स्वयंरोजगार हा सगळा जो संपला त्यावर या अंगाने कधी चर्चा विधानसभेत आपल्या पाहणीतून तेही समोर आलं पाहिजे. प्रचंड बेरोजगारीवर किती आमदारांचे प्रश्न होते. नोकऱ्याच न दिल्या जाण्यावर, निर्माणच न होण्यावर किती प्रश्न होते. असे अनेक आवश्यक अशी क्षेत्र आहेत, असे प्रश्न आहेत की जे विधानसभेमध्ये आमदारांनी, आपल्या जनप्रतिनिधींनी उपस्थित करायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. आता ही अपेक्षा आपले जनप्रतिनिधी पूर्ण करतात का? त्याची किती तयारी करतात, किती अभ्यास करतात? संपर्कांनी केलेल्या ज्या पाहणीच्या आधारे हेमंत कर्णिकांनी हा लेख लिहिला आहे त्यामुळे आपल्याला हे सगळं बोलायची संधी मिळते. माझी तर विनंती आहे संपर्कला आणि त्यांच्यासारख्या संस्थांना, त्यांनी एकट्यानेच का करावं, अजूनही काही संस्थांनी करावं. हे जे मुद्दे आम्ही सगळे मांडलेले आहेत या सगळ्याचा त्यांनी पण विचार करावा आणि याची पण पाहणी करून पुढचा एखादा अहवाल तयार करावा जेणेकरून आपलं काही अज्ञान असेल तर तेही दूर होईल. धन्यवाद.